डाळ पाण्यात 4-5 तास भिजत घालावी आणि नंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्याची पेस्ट बनवा. त्यात अद्रक, लसूण, मिरची, गोडलिंबाचा पाला आणि सांबार हे टाकून त्याचा पेस्ट बनवा. चवीपुरते मीठ आणि त्याचे वडे बनवून गरम तेलात तळून घ्या. भाजी बनवण्यासाठी मी कढईत तेल घेतले आणि त्याच्यात कांदा टाकला. कांदा थोडा लाल होतपर्यंत त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट, कांद्याची पेस्ट, मिरची, धनिया पावडर आणि हळद ते थोडं तेलात झाल्यानंतर त्याच्यात टमाटरची पेस्ट, थोडासा गरम मसाला, टमाटरची पेस्ट थोडीशी बनवलेली आणि मसाल्याला तेल सुटतपर्यंत ते थोडं शिजू द्या. मसाला चांगला झाल्यानंतर थोडा एव्हरेस्टचा गरम मसाला आणि थोडं चवीपुरते मीठ, थोडा मसाल्याला तेल सुटतपर्यंत थोडं शिजू द्या आणि त्याच्यात एक गडवा गरम पाणी, गरम नसेल तर थंड सुद्धा टाकू शकता. मसाला चांगला तयार झालेला आहे. आता एक गडवा पाणी सोडून देऊ आणि रसा चांगला उकळल्यावर हे सगळे वडे त्याच्यामध्ये आपण टाकू. रसा अगोदर चांगला शिजू देऊ. मी वड्याचे तुकडे करत आहे, 2-2, 4-4. थोडा वेळ रसाला आपण उकळी येऊ देऊ. चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये वडे सोडत आहे. आता ते रस्यामध्ये वडे अर्धा तास शिजू द्या. रस्याला चांगली उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये वडे चांगले पूर्णपणे शिजलेले आहे आणि झाली तयार आपली उडदाची डाळीच्या वड्यांची भाजी. वड्यामध्ये चांगला रस्सा शिजलेले आहे आणि वड्यामध्ये रस्सा सगळीकडे गेलेला आहे.